आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रथेप्रमाणे पितृपक्ष श्राद्धामध्ये कोणत्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. आता बऱ्याच ठिकाणी आपल्या पूर्वजांना जे आवडतं त्या पद्धतीने जेवण बनवलं जातं, तर त्याहीवर मी क्लिअर करणार आहे. तर ह्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. श्राद्धात कोणते अन्न तयार करावे? श्राद्ध विधीच्या वेळी पितरांच्या नावाने तयार केलेल्या अन्नामध्ये हळदीशिवाय कढी, तशी पाहायला गेलं तर हळदीशिवाय कढी बनवायला लागते सफेद रंगाची. परंतु काही ठिकाणी ते माहीत नसेल तर तुम्ही हळद टाकून केली तरी चालेल. बासमती तांदूळ म्हणजे साधा कोणताही तांदळाचा आणि गाईच्या दुधापासून बनवलेल्या सुक्या मेवासह खीर यांचे विशेष महत्त्व मानले जाते. तेलात तळलेले पांढरे उडीद डाळीचे वडे आणि ह्या दिवशी तुम्ही दही वडे पण बनवू शकता. बटाटे, हिरव्या सर्व प्रकारच्या भाज्या, छोले किंवा भोपळ्याची भाजी तयार करू शकता. डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. याशिवाय श्राद्धाच्या वेळी पितरांसाठी जेवण बनवत असाल तर शुद्धता सुनिश्चित करा. म्हणजे सर्वप्रथम जी स्त्री सकाळी स्वयंपाक बनवणार आहे तिने सर्वात पहिले तर आंघोळ करून स्वयंपाक करायचा आहे. तरच पितरांना घास घेण्यास ते चांगलं वाटतं. आता तुम्ही जर वडे बनवणार असाल तर ते चणा डाळीचे वडे पण चालतील आणि उडीद डाळीचे वडे पण चालतील. जर ते तुम्हाला शक्य नाही तर आळू वडी सिंपल तुम्ही बनवू शकता, कारण जुन्या लोकांना आळू वडी खूप आवडायची. त्यानंतर कांदा भजी, पाटवडी. पाटवडी म्हणजे बेसनाच्या पिठाची बनवली जाते. तांदळाची खीर, कढी, दही भात. कुठे कुठे कढी बनवली जाते, कुठे कुठे काळं रस्सी बनवलं जातं. त्यासोबत भात, कुरडई, पापड. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटाची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी याचा समावेश नक्की केला जातो. परंतु एक लक्षात ठेवा, मेथीची भाजी, लाल भोपळ्याची भाजी, गवार, भेंडी आणि कारल्याची भाजी ही खूप कंपल्सरी आहे. गावाकडे याला शेक भाजी बोलली जाते. ही भाजी वेगवेगळी बनवून तुम्ही एकत्र करू शकता किंवा एकत्रच बनवली तरी चालते. परंतु सर्वात महत्त्वाचं, पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व असतं. आता ह्या जेवणामध्ये कोणत्या गोष्टीचा वापर करू नये ते नक्की ऐका. काही धान्य आहे जी निषिद्ध मानली जातात. तर मसूर, राजमा, हरभरा, जवस, तीळ, आंबाडी, शिळे अन्न आणि समुद्राच्या पाण्यापासून बनवलेले मीठ, म्हैस, हरिण, उंट, मेंढी आणि एका खुराच्या प्राण्याचे दूधही निषिद्ध आहे. म्हणजे काही डाळीसाळी तुम्ही वापरू नका आणि बाहेरचं आपली शुद्ध गाय सोडून कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांचं दूध खिरीसाठी वापरू नका. पण म्हैशीचं तूप वापरलं तर अडचण नाही, पण दूध वापरू नका. तर हे नियम आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. रामकृष्ण हरी.